ट्री क्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आपण आज या व्हिडिओमध्ये गोमफ्रेणा हे प्लांट कसे सीड्सपासून कसे ग्रो करायचे आणि त्याचे सीड्स कसे कलेक्ट करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीमध्ये हे गोमफ्रेणाचे प्लांट किती छान बहरलेले दिसत आहे। तुम्ही याचे सीड्स ऑनलाईनही मागवू शकता किंवा आपण फ्लॉवर मार्केटमध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथे गोमफ्रेणाची आपल्याला एखादी जुडी पण विकत आणता येऊ शकते। मागील वर्षी मी अशीच एक जुडी विकत आणलेली होती आणि त्यातील फुले सुकल्यानंतर माझ्या बाल्कनीतील कुंडीमध्ये टाकली होती। त्यापासूनच हे माझे प्लांट्स तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर अमरंत ग्लोब असं हे कॉमनली नावाने हे प्लांट ओळखले जाते। तसेच हिंदीमध्ये त्याला गुले मखमल आणि मराठीमध्ये सुपारीची फुले म्हणून आपल्या इथे हे ओळखले जाते प्लांट। या प्लांटची फुले पर्पल, मजेंटा, पिंक, रेड, व्हाईट, ऑरेंज इत्यादी शेड्समध्ये अवेलेबल आहेत। तसेच तुम्ही पाहू शकताय हे प्लांट, ही फुले राऊंड शेपमध्ये असतात। हे बघा फ्रेंड्स, आणि हे प्लांट 6 ते 12 इंचेस किंवा त्यापेक्षा थोडे अजून इंचेसपर्यंत वाढते। या फ्लॉवरचा कट फ्लॉवर म्हणून जास्त उपयोग केला जातो। तसेच ही ड्राईड फ्लॉवर्स म्हणूनही वापरली जातात। या प्लांटला खूप काही केअर अशी घ्यावी लागत नाही। तुमची ओलसर माती, एक 10 दिवसाच्या अंतराने व्हर्मी कंपोस्ट, कावडंग, मॅन्युअर किंवा आपल्या किचनमधील जे वेस्ट असते, ओला कचरा, तोही तुम्ही यामध्ये खताच्या स्वरूपात टाकू शकता। आणि सूर्यप्रकाश, या 3 गोष्टी जरी या प्लांटला आवश्यक आहेत। तर फ्रेंड्स, या प्लांटचे तुम्ही जसे पिंचिंग कराल तसे हे प्लांट अजून बहरत जाते। इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी येथील फूल हे कट केले होते, त्यामुळे त्याच्या इथून ह्या 2 साईडनी त्याचे अजून 2 ब्रांचेस फुटलेले आहेत। असेच मी सगळ्या ब्रांचेसचे पिंचिंग केले होते, तुम्ही पाहू शकता। त्यातील प्रत्येक ठिकाणी त्याला 2-2 ब्रांचेस फुटलेल्या होत्या, त्यामुळे अजून हे झाड छानपैकी पसरते। चला तर मग आपण आता याचे सीड्स कसे कलेक्ट करायचे ते पाहूया। हे पहा फ्रेंड, माझे हे दुसरे प्लांट पण हे दुसऱ्या पॉटमध्ये असे ग्रो झालेले आहे। आपण याची 2-3 मॅच्युअर्ड फुले तोडून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, आपण इथे 2-4 फुले तोडलेली आहेत। ही मी आधीपासूनच 2-3 दिवसापूर्वी ही फुले तोडून त्यातील पाकळ्या वेगळ्या केल्या होत्या। चला तर मग बघूयात आपण। हे बघा, हे अशा प्रकारे आपण त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, वेगळे केल्यानंतर हे असे दिसते आणि ॲक्च्युअल सीड्स हे असे दिसतात।
पाहू शकता तुम्ही या सीड्सच्या वरती पांढरे केसळ असे त्याला आवरण असते. हे बघा, अगदी क्लोजमध्ये तुम्हाला दिसते. तर हेच सीड्स आपण कलेक्ट करून पुढच्या सीझनसाठी ठेवू शकतो. हे प्लांट पूर्ण उन्हाळ्यामध्ये खूप छानपणे बहरते. पण आत्ता तुम्ही बघू शकता विंटरमध्ये पण माझ्याकडे हे प्लांट बहरलेले आहे. खूप सारे 5-6 फ्लॉवरपासून आपल्याला खूप सारे सीड्स मिळतात. बघू शकताय तुम्ही. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका कुंडीमध्ये ही फुले अशीच टाकलेली होती. पाहू शकता त्यापासून हे गोमफेडाचे छोटे छोटे प्लांट्स उगवलेले आहेत. हे इथेही आहेत. तसेच इथे पण 2 प्लांट हे थोडे मोठे झालेले आहेत. हे अजून छोटे छोटे आहेत. इथे हे पण आहे, पाहू शकताय. आता हे मी दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सप्लांट करेल 2-3 दिवसात. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबचे जे रेड बटन आहे ते प्रेस करा आणि त्यावरील बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.